नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या JMS CET 2.0 यूट्यूब चॅनलमध्ये. तुम्ही थंबनेल टायटल पाहिल्याप्रमाणे की महत्त्वाची बातमी आपण लिहिलेली आहे थंबनेलमध्ये. पण काय आहे ती इम्पॉर्टंट न्यूज म्हणजेच महत्त्वाची बातमी काय आहे, तर ती या व्हिडिओमध्ये मी सांगणार आहे. त्यामुळं व्हिडिओ लास्टपर्यंत पाहायचा आहे. त्याआधी चॅनलवर नसाल तर चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे. कारण की मोर अपडेट्स तुमच्यापर्यंत भेटत राहतील. या JMS CET यूट्यूब चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करा. तुमच्या मित्रांना देखील हा व्हिडिओची लिंक शेअर करा, जेणेकरून त्यांच्यापर्यंत देखील ही इम्पॉर्टंट डॉक्युमेंटची लिस्ट जी आहे ती पोहोचणार आहे. ठीक आहे. आणि जर तुम्ही मी सांगितल्याप्रमाणे जर हे डॉक्युमेंट ज्यांनी काढले, लवकर काढले, तर त्यांचं ॲडमिशन म्हणजेच कॅप राउंड 1, 2, 3 आणि 4 हे कॅप राउंड फास्ट होणार आहे. ठीक आहे. आणि ज्यांचं हे डॉक्युमेंट्स राहिले पेंडिंगला, त्यांचे एखाद्या वेळेस त्यांना पुन्हा 1 वर्ष गॅप घ्यावा लागू शकतो. त्यामुळे व्हिडिओ लास्टपर्यंत पाहायचा आहे आणि संपूर्ण डॉक्युमेंट्सची नोंद घ्यायची आहे. आणि हे डॉक्युमेंट्स तुम्हाला स्क्रीनशॉट घ्यायचा आहे याचा आणि तुम्हाला ते डॉक्युमेंट्स काढायचे आहेत. ठीक आहे. ते स्टेप बाय स्टेप आपण समजून घेणार आहोत. जर तुम्हाला व्हिडिओ सुरू करण्याआधी सांगतो की जर तुम्हाला रिझल्ट आता तुमचा 16 तारखेला लागणार आहे. ठीक आहे. 16 जूनला. जर त्याआधी तुमचे पर्सेंटाईल तुम्हाला प्रेडिक्ट करायचे असतील, तर तुमचे मार्क्स तुम्हाला माहीत असतील आन्सर कीमधून काढलेले, तर तुमच्यासाठी फ्रीमध्ये विद्यार्थी मित्रांनो, व्हिडिओ सुरू करण्याआधी तुमच्यासाठी कॉलेज दोस्त घेऊन आलेला आहे MST CET पर्सेंटाईल प्रेडिक्टर. याच्यामध्ये तुम्ही तुमचे मार्क्स एंटर करून पर्सेंटाईल कॅल्क्युलेट करू शकता. तर यामध्ये तुम्हाला सगळ्यात पहिले काय करायचं आहे, तुमचे जेवढे मार्क्स आहेत तेवढे मार्क्स या ठिकाणी एंटर करायचे आहेत. आणि मार्क्स एंटर केल्यानंतर तुम्हाला या ठिकाणी मॉडरेट लेवल सिलेक्ट करायचे आहे, जसं की मॉडरेट, हाय, लो. लेवल सिलेक्ट केल्यानंतर तुम्हाला या ठिकाणी सबमिट ऑप्शन आहे, त्याच्यावरती क्लिक करायचं आहे. जसं तुम्ही सबमिट ऑप्शनवरती क्लिक कराल, त्यानंतर तुम्हाला नेम, त्याचबरोबर तुमचे कॉलेजचे नेम, त्याचबरोबर तुमची 12th ची ब्रांच आणि मोबाईल नंबर या ठिकाणी टाकायचा आहे. ते जसंही टाकताल त्यावेळी तुमच्यासमोर या ठिकाणी डिफिकल्टी लेवल, MST CETचे मार्क्स आणि एक्सपेक्टेड पर्सेंटाईल येतील. ठीक आहे. मार्क्स एंटर केल्यावर लगेच तुमचे या ठिकाणी पर्सेंटाईल जितके वाढणार आहेत तितके मिळून जातील. कॅल्क्युलेट करण्यासाठी याची लिंक डिस्क्रिप्शनमध्ये आणि कमेंट बॉक्समध्ये आहे. लवकर जा, चेक करा तुमचे मार्क्स. तर चला व्हिडिओ स्टार्ट करू. पहा, MST CET डॉक्युमेंट फॉर ॲडमिशन, जे डॉक्युमेंट्स ॲडमिशनसाठी लागतात ते सगळ्यात पहिले पहा या ठिकाणी आता सीट ॲक्सेप्टन्स लेटर. म्हणजे हे कधी भेटतं, तर हे भेटतं कॅप राउंड झाल्यानंतर. ठीक आहे. हा व्हिडिओ रिझल्ट लागल्यावरती पण विद्यार्थी पाहत असतील किंवा रिझल्टच्या आधी पाहत असतील. ठीक आहे. तर सीट ॲक्सेप्टन्स लेटर हे कॅप राउंड मध्ये म्हणजे कॅप राउंड ज्यावेळेस होईल त्यावेळेस भेटेल. ठीक आहे. त्यामुळे याचं काही टेन्शन घ्यायचं नाही. आता पण लिहिलं आहे या ठिकाणी कॅप अलॉटमेंट. ठीक आहे. हे पण कॅप राउंड झाल्यानंतर भेटेल. आणि ॲपसी ॲक्नॉलॉजमेंट म्हणजे ती पावती जी असते कॅप राउंडची फॉर्म भरल्याची ती असते. म्हणजे हे तिन्ही जे डॉक्युमेंट्स आहेत ते कॅप राउंड झाल्यानंतरच मिळतील. ठीक आहे. कॅप राउंड झाल्यानंतरच मिळून जातील. ठीक आहे. आता पहा, MST CET स्कोअर कार्ड किंवा JEE स्कोअर कार्ड हे तुम्हाला इम्पॉर्टंट आहे, जी झेरॉक्स काढून ठेवायची आहे. ज्यावेळेस रिझल्ट लागेल CETचा त्यावेळी तुम्हाला याची फोटो प्रिंट काढून घ्यायची. ठीक आहे. त्याचबरोबर तुम्ही जर JEE मार्फत इंजिनिअरिंग करणार असाल, डिग्री करणार असाल, तुम्हाला या ठिकाणी JEEचं स्कोअर कार्ड लागून जाईल. ठीक आहे. त्याचबरोबर SSC मार्कशीट आणि HSC मार्कशीट. ठीक आहे. 10वी आणि 12वीची जे आहे ते मार्कशीट तुमचे गुणपत्रिका लागणार आहे. ठीक आहे. त्यानंतर लिव्हिंग सर्टिफिकेट म्हणजे शाळा सोडल्याचा दाखला. त्याच्या तुम्ही झेरॉक्स काढलेल्या असतील. ठीक आहे. शाळा सोडल्याचा दाखला त्याच्या झेरॉक्स काढलेल्या असतील, तर त्या झेरॉक्स तुम्हाला लागतील. त्यानंतर आहे मायग्रेशन सर्टिफिकेट. हे फक्त कोणासाठी आहे, CBSE स्टुडंट, ICSE स्टुडंट आणि OMS स्टुडंट. जे स्टेट बोर्ड वगैरे असे स्टुडंट आहेत त्यांच्यासाठी नाही. ठीक आहे. EWS सर्टिफिकेट हे सर्टिफिकेट म्हणजे सगळ्यांकडेच नसतं, काही जणांकडे असतं. पण हे सर्टिफिकेटचा फायदा असा असतो की नंबर जो आहे तो कॅप राउंड मार्फत नंबर लवकर लागतो. ठीक आहे. असं असतं. ठीक आहे. ज्यांच्याकडे हे सर्टिफिकेट आहे त्यांनी हे जोडणं आवश्यक आहे. ठीक आहे. आता पहा, कास्ट सर्टिफिकेट. कास्ट सर्टिफिकेट इम्पॉर्टंट आहे. बऱ्याच जणांचे अजूनही कास्ट सर्टिफिकेट काढले नसतील तर काढून घ्या, कारण की नंतर तुम्हाला परत वेळ नाही आहे. ठीक आहे. आणि त्यानंतर कास्ट व्हॅलिडिटी सर्टिफिकेट. कास्ट व्हॅलिडिटी सर्टिफिकेट हे सर्टिफिकेट देखील कास्ट सर्टिफिकेट आल्यानंतर काढता येतं. ठीक आहे. व्हॅलिडिटी. ठीक आहे. त्यानंतर नॉन क्रिमिनल लेअर सर्टिफिकेट. हे फक्त कोणासाठी आहे, OBC असेल, SBC असेल, DT, VJNT ह्या स्टुडंटसाठी हे सर्टिफिकेट काढायचे आवश्यक आहे. ठीक आहे. त्याचबरोबर तुम्हाला इन्कम सर्टिफिकेट म्हणजे उत्पन्नाचा दाखला. इन्कम सर्टिफिकेट तुम्हाला
आत्ता काढून घ्या, कारण की काय आहे, भरपूर जण म्हणतात आम्ही काढलेलं आहे, पण ते जुनं असतं. ते 3 वर्षाचं असतं किंवा एक वर्षाचं असतं. मग त्याची डेट जर संपलेली असली तर तुम्हाला काढून घ्यावं लागेल, जुने चालणार नाही. ठीक आहे. रेशन कार्ड सर्टिफिकेट, रेशन कार्ड म्हणजे सर्टिफिकेट, सॉरी इथं सर्टिफिकेट झालं चुकून. रेशन कार्डची तुम्हाला झेरॉक्स लागणार आहे. ठीक आहे. बॅक आणि फ्रंट दोन्ही बाजू. ठीक आहे. झेरॉक्स त्या ठिकाणी कॉपी होती, झेरॉक्स कॉपीचं सर्टिफिकेट लिहिण्यात आलं. त्यानंतर गॅप सर्टिफिकेट असेल. गॅप सर्टिफिकेट जे आहे ते जर तुम्ही समजा 1 वर्ष गॅप घेतला असेल, 2 वर्ष गॅप घेतला असेल, 3 वर्ष गॅप घेतला असेल, तर तुम्हाला हे सर्टिफिकेट जोडणं आवश्यक असतं. ठीक आहे. आधार कार्ड, आधार कार्ड आता सांगतो, तुमचं आधार कार्ड हे अपडेट असणं आवश्यक आहे. अपडेट जर नसेल आधार कार्ड तर लवकरचा करून घ्या. आधार कार्डमध्ये तुमचे मोबाईल नंबर अपडेट पाहिजे, त्याचबरोबर डेट ऑफ बर्थ ही अपडेटेड पाहिजे. जी डेट ऑफ बर्थ तुमच्या शाळा सोडल्याच्या दाखल्यावर असेल तीच त्या आधार कार्डवर पण पाहिजे. ठीक आहे. डोमेसाईल सर्टिफिकेट पण काढून घ्या विद्यार्थी मित्रांनो, खूप फायदेशीर असतं हे. बर्थ सर्टिफिकेट हे कशासाठी लागतं, तर एक महाराष्ट्राचा रहिवासी आहे याचा पुरावा म्हणून हे बर्थ सर्टिफिकेट लागतं. त्याच्यामुळं ते असलं पाहिजे. ते नसेल तर तुम्हाला डोमेसाईल लागणार आहे. ठीक आहे. दोन्हीपैकी एक चालेल. ठीक आहे. डोमेसाईल किंवा बर्थ सर्टिफिकेट. त्यानंतर अजून काही हे आहेत पहा, पासपोर्ट साईज फोटो आणि मोबाईल नंबर आणि ईमेल आय डी. पासपोर्ट साईज फोटो ज्याच्यावरती तुम्हाला काय काय लिहायचं, नेम लिहायचं आहे, इयर, ब्रांच आणि बिहाइंड द फोटो म्हणजे फोटोच्या असा तुमचा पासपोर्ट साईज फोटो असतो. तिची ही बॅक साईडला तुम्हाला एवढं सगळं लिहायचं आहे आणि त्यावेळेसच तो फॉर्म भरायचा आहे, फिलअप करायचा आहे. त्यानंतर या ठिकाणी दिलेला आहे मोबाईल नंबर. पहा आता मोबाईल नंबर आणि ईमेल आय डी. मोबाईल नंबर तुम्हाला हा चालू द्यायचा आहे, कारण की त्याच्यावरती तुमचा रिझल्ट वगैरे, रिझल्ट म्हणतोय ते आपलं समजा तुमचा रँक कितवा आहे ही संपूर्ण माहिती त्या मोबाईलवरती मॅसेज येतो, ईमेलवरती मॅसेज येतो. तर त्यासाठी तुम्हाला मोबाईल नंबर हा जो चालू आहे तो द्यायला पाहिजे आणि ईमेल आय डी पण जो चालू आहे तो, जो तुम्ही आत्ता यूज करत आहात, यूज मोबाईल नंबर, यूज ईमेल आय डी तुम्हाला या ठिकाणी द्यायचा आहे. जर तुम्ही बंद दिला तर तुम्हाला मॅसेज येणार नाही. तुमचं सीट ॲक्सेप्टन्सचा मॅसेज या ठिकाणी येत असतो. ठीक आहे. आणि त्याचबरोबर तुमचं अलॉटमेंटचा पण मॅसेज याच्यावरती येत असतो. आता पहा, असे काही इम्पॉर्टंट डॉक्युमेंट्स होते, याचा स्क्रीनशॉट तुम्ही घेतला असेलच. नसेल घेतला तर याची PDF आपल्या टेलिग्राम चॅनलवरती आहे. डिस्क्रिप्शनमध्ये टेलिग्रामची वगैरे लिंक दिलेली आहे. व्हॉट्सअप ग्रुप देखील जॉईन करून घ्या. जे पण विद्यार्थी व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करणार नाही, त्या ठिकाणी आपले इम्पॉर्टंट आपण डॉक्युमेंट सगळं नोटीस वगैरे टाकत असतो. तर लवकर जा आणि तो व्हॉट्सअप ग्रुप देखील जॉईन करून घ्या. तुमच्या मित्रांना हा व्हिडिओ शेअर करायचा आहे. डिस्क्रिप्शनमध्ये सगळ्या लिंक दिलेल्या आहेत. व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब केल्याशिवाय जायचं नाही आहे. भेटूया पुढच्यामध्ये. तोपर्यंत धन्यवाद.